अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजची ही दिव्य आणि चमत्कारिक कथा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ही कथा ऐकल्याने तुमच्या जीवनातील कितीही भयंकर चिंता असू द्या जळून जाईल. ही कथा शांतपणे जो भक्त ऐकणार आहे त्याच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी येणार आहे. ही कथा ऐकल्याने तुमच्या जीवनातील कितीही भयंकर आणि मोठमोठ्या संकटातून तुमची सुटका झाल्याशिवाय राहणार नाही. या कथेला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच कथा आणि स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ही कथा ज्या भक्तांच्या कानावर पडणार आहे त्यांच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करणार आहेत. तुम्हाला तुमच्या जीवनातील या कथेचा खरा अनुभव येणार आहे. तुम्ही चिंतामुक्त होणार आहात हा माझा विश्वास आहे. त्यामुळे शेवटपर्यंत ही कथा ऐकत राहा. ही कथा मध्येच सोडून जाण्याचा प्रयत्नही सुद्धा करू नका. तुमच्यासाठी ही कथा खूप महत्त्वाची ठरणार आहे. तुम्हाला ही कथा मुद्दाम ऐकायची आहे कारण तुम्हाला तुमच्या जीवनात असलेल्या संकटांचा सामना करायचा आहे. त्याची प्रेरणा आणि तुम्हाला आशीर्वाद मिळवण्यासाठी ही कथा तुमच्या जीवनामध्ये आलेली आहे. पूर्वीच्या काळी एका मोठ्या राज्यावर राजा महादानव राज्य करत होता. महादानव या नावातच दानव हा शब्द आहे. त्याचप्रमाणे त्याचा स्वभाव खरोखर क्रूर आणि अन्यायकारक होता. त्याला स्वतःच्या ताकदीवरती फार गर्व होता. तो आपल्या प्रजेवर अत्यंत कठोर शासन करत असे. प्रजेला त्रास देत असे. लोकांना खूप साऱ्या शिक्षा देत असे. राज्याच्या दरबारात मात्र एक हुशार आणि न्यायप्रिय माणूस होता. त्याचं नाव होतं चतुर्गुप्त. तो दरबारात मंत्री होता, पण राजाच्या अशा वाईट आणि क्रूर स्वभावामुळे तो नेहमी चिंतेत असायचा. तो नेहमी राज्यातील लोकांच्या कल्याणाचा विचार करत होता. मात्र राजाच्या अशा वाईट स्वभावामुळे जनतेचं कल्याण होत नव्हतं. जनता त्याच्या त्रासाला कंटाळली होती. राज्यातील लोकांची अशी दशा पाहून साधू महाराजांचा दृष्टिकोन त्यांच्या राज्यावर पडला. ते एक अद्भुत योगी होते. त्यांचं नाव होतं साधू शांताराम. त्यांच्याबद्दल असं म्हटलं जात असे की ते केवळ भक्तांना आशीर्वाद देत नव्हते तर संकटांवर मात करण्यासाठी चमत्कार देखील करत होते. एका संध्याकाळी साधू शांताराम एका गूढ गाईला घेऊन राज्यात दाखल झाले. गाईचं स्वरूप अत्यंत तेजस्वी होतं. तिच्या डोळ्यात एक तेज होतं आणि तिच्या पायाखाली चमत्कारिक वलय दिसत होतं. साधूंनी तिला गोमाता म्हटलं आणि सांगितलं, ही गाय केवळ दूध देणारी नसून देवीचे एक रूप आहे. ती जिथे जाते तिथे भरभराट आणि सुख येतं. गोमातेच्या आगमनानंतर राज्यात काही चमत्कारी गोष्टी घडायला लागल्या. जिथे गोमाता जात असे तिथे सुकलेली जमीन सुपीक होत असे. दुष्काळग्रस्त प्रदेशात पाण्याचे झरे उगम पावत असे आणि लोकांच्या मनात नवीन उमेद निर्माण होत असे. चतुर्गुप्ताने हे पाहून साधूबाबांकडे जाऊन विचारलं, हा चमत्कार नेमका काय आहे? ही इतकी गाय अद्भुत कशी आहे? साधू महाराजांनी उत्तर दिलं, गोपनीयता आणि भक्ती याचं मूळ आहे. गोमातेचं रक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. पण हे लक्षात ठेवा, जिथे लोभ आणि वाईट कर्म आहे तिथे ही गाय कधीच टिकणार नाही. राजा महादानवाला साधूंच्या आणि गायीच्या चमत्काराबद्दल कळलं. त्याला वाटलं की या गायीच्या मदतीने तो आपल्या राज्याचा प्रभाव वाढवू शकतो आणि शत्रू राज्यांवर विजय मिळवू शकतो. राजाने दरबारात घोषणा केली, ही गाय आता माझ्या राजकोषाचा भाग असेल. ती फक्त माझ्या आदेशाने काम करेल. साधू शांतारामांनी राजाला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण राजा त्यांच्या शब्दांकडे दुर्लक्ष करत म्हणाला, तुझ्या मंत्रतंत्रांनी मला काही फरक पडत नाही. आता ही गाय माझी आहे. राजाने गायीला आपल्या राजवाड्यात आणलं, परंतु त्याच रात्री गाय राजवाड्यातून गायब झाली. सारा राजवाडा हादरून गेला. गायीचं हरवणं म्हणजे राजासाठी मोठा अपमान होता. राजाने तातडीने आदेश दिला, गायीला शोधून आणा, नाहीतर संपूर्ण राज्याला शिक्षा भोगावी लागेल. चतुर्गुप्ताने राजाला सावध केलं, महाराज, गोमातेचा लोभ तुमचं नुकसान करेल. ती गाय नाही, ती देवतेचं रूप आहे. आपण तिला शांतपणे तिच्या इच्छेनुसार जाऊ दिलं असतं तर राज्याला यातना सहन कराव्या लागल्या नसत्या. पण राजाच्या अहंकारामुळे तो काही ऐकायला तयार नव्हता. त्याने चतुर्गुप्ताने सांगितलेल्या या वाक्याकडे दुर्लक्ष केलं.
गोमातेला शोधण्यासाठी राज्यभर पथकं पाठवली गेली, पण ती गाय कोठेच सापडली नाही. दरम्यान साधू शांताराम एका गूढ स्थळी जाऊन बसून ध्यान करत होते. त्यांनी काही भक्तांना बोलवलं आणि म्हणाले, राजाच्या वाईट कर्मामुळे गोमाता आता गुप्त झाली आहे. तिचा शोध घेणं सोपं नाही, पण चतुर्गुप्तसारख्या हुशार माणसाच्या मदतीने हे शक्य होऊ शकतं. साधूंनी चतुर्गुप्ताला मार्गदर्शन केलं. गोमातेला शोधण्यासाठी तुला मनाची निर्मळता आणि भक्ती लागेल. तुझं ज्ञान आणि धैर्य तिला पुढील मार्ग दाखवेल. गोमातेला शोधताना चतुर्गुप्ताला अनेक गोष्टी समजल्या. त्याला जंगलात एक प्राचीन शिळा सापडली, जिच्यावर लिहिलं होतं, जिथे लोभाचा नाश होतो आणि सत्य प्रकट होतं, तिथेच गोमातेचं निवासस्थान आहे. चतुर्गुप्ताने हे साधू महाराजांना सांगितलं आणि साधू महाराजांनी उत्तर दिलं, हीच ती जागा जिथे तुला गोमातेबद्दल अधिक माहिती मिळेल, पण तिथे पोचण्यासाठी तुला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागेल. राजाचा लोभ वाढत चालला होता. दुसरीकडे साधू आणि चतुर्गुप्त संकेतांचा पाठपुरावा करत होते. राज्यातल्या लोकांच्या मनाला भीती आणि आशेचं वातावरण होतं. प्रत्येकाला प्रश्न होता, गोमाता परत येईल का? राजाचा अहंकार त्याला कशापर्यंत नेईल? सर्व लोकांना वाटत होतं. आता लोकांमध्ये चर्चा सुरू झाली होती. राजा आता आपल्या सर्वांना शिक्षा करणार, आता प्रजेचं काय होणार, असं सर्व लोकांमध्ये बोललं जात होतं. चतुर्गुप्त साधू शांतारामांच्या मार्गदर्शनानुसार प्राचीन शिळेवर लिहिलेल्या संकेतांचा शोध घेण्यासाठी निघाला. त्याच्या सोबतीला होते साधूंचे 2 शिष्य धीरज आणि सौरभ. हे दोघेही साधूंना अगदी निष्ठेने मानणारे होते आणि चतुर्गुप्ताला गूढ संकेत उलगडण्यास मदत करणार होते. शिळेवर दिलेल्या संदेशानुसार एका दुर्गम जंगलामध्ये जावं लागणार होतं. त्या जंगलाचं नाव होतं मृत्यूवन. या जंगलाला असं म्हटलं जात असे की तिथे जाणारा कुणीच पुन्हा जिवंत वापस येऊ शकत नव्हता, कारण तिथे जो जात होता तेथून तो पुन्हा वापस येत नव्हता. तिथे अंधार कायम असायचा आणि गूढ शक्तींचा देखील तिथे प्रभाव होता. जंगलात प्रवेश करता चतुर्गुप्त आणि त्याच्या सोबत्यांनी विचित्र अनुभव घेतले. झाडं जिवंत असल्यासारखी हालचाल करत होती. झाडांच्या पानांमधून गूढ आवाज ऐकू येत होते आणि ठिकठिकाणी धुसर प्रकाश दिसत होता. धीरज घाबरून म्हणाला, हे स्थान आपल्याला इशारा देत आहे की आपण इथे येऊ नये. पण चतुर्गुप्त शांत होता. त्याने उत्तर दिलं, सत्य आणि भक्तीने आपण पुढे जाऊ शकतो. गोमातेला शोधणं ही आपली जबाबदारी आहे. त्याचवेळी त्यांना एका मोठ्या झाडाखाली एक साधू ध्यान करताना दिसले. ते साधू अत्यंत तेजस्वी दिसत होते आणि त्यांच्या भोवती वलय होतं. चतुर्गुप्ताने नम्रतेने त्यांना विचारलं, आपण कोण? या गूढ जंगलाचं रहस्य काय आहे? तो साधू म्हणाला, जो या जंगलात रक्षण करत होता त्याने सांगितलं की ही जागा केवळ शुद्ध माणसांसाठी आहे. गोमाता जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला लोभ, अहंकार आणि द्वेष यांचा नाश करावा लागेल. मी तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करेल, पण त्याआधी तुम्हाला काही परीक्षांना सामोरं जावं लागेल. चतुर्गुप्ताने आणि त्याच्या सोबत्यांनी त्यांचं मार्गदर्शन स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्या महर्षी वेदांतांनी त्यांना एका नदीजवळ नेलं. ती नदी पूर्णतः काळ्या पाण्याने भरलेली होती आणि तिच्यातून विचित्र ध्वनी येत होते. महर्षी म्हणाले, या नदीतून पार होण्यासाठी तुम्हाला पूर्ण विश्वास असायला हवा. कोणतीही शंका घेतली तर तुम्हाला ही नदी ओढून नेईल. चतुर्गुप्ताने डोळे मिटले आणि भगवान शिवांचा जप केला. तो विश्वासाने नदीत पाऊल टाकताच ती काळी नदी स्वच्छ पाण्याने बदलली. धीरज आणि सौरभसुद्धा त्याचं अनुकरण करत पुढे गेले. नदी पार केल्यानंतर ते एका गुहेजवळ पोचले. गुहेच्या आत एक विचित्र स्त्री दिसत होती. ती फारच सुंदर होती आणि तिच्या वाणीने मंत्रमुग्ध करण्याची ताकद होती. ती म्हणाली, तुमचं इथे काहीच काम नाही, परत जा आणि मी तुम्हाला अमरत्व देईन. धीरज आणि सौरभ तिच्या मोहात पडू लागले, पण चतुर्गुप्ताने शांतपणे उत्तर दिलं, सत्याचा शोध घेताना अशा मोहात पडणं चुकीचं आहे. आम्हाला अमरत्व नको, आम्हाला फक्त गोमातेचं दर्शन हवं आहे. तेवढ्यात ती स्त्री एका भीषण रूपात बदलली आणि अदृश्य झाली. चतुर्गुप्ताच्या संयमामुळे ते पुढे जाऊ शकले. त्या जंगलाच्या मध्यभागी पोचल्यावर त्या साधूंनी म्हणजेच महर्षी वेदांतांनी त्यांना एक मोठं रहस्य सांगितलं. गोमातेचं अपहरण एका क्रूर दानव राजाने केलं होतं, जो भैरवगड नावाच्या किल्ल्यावर राहत होता. तो राजा महादानवाचा जुना शत्रू होता आणि गोमातेला वापरून महादानवाला
नामोहरण करण्याचा कट रचत होता. महर्षी म्हणाले, भैरवगडावर पोहोचणं सोपं नाही. तिथे अनेक गूढ आणि भयंकर संकट आहेत, पण सत्यासाठी तुम्हाला या संकटांचा सामना करावा लागेल. दरम्यान महादानवाच्या राजवाड्यात परिस्थिती आणखी गंभीर झाली होती. गोमातेला गमावल्यामुळे प्रजेचं समाधान संपलं होतं आणि लोक उठाव करण्याच्या तयारीत होते. महादानवाचा लोभ आता त्यांचा नाशाचं कारण बनत होता. कामगिरीसाठी पाठवलेल्या सैन्याने परत येऊन राजाला सांगितलं की गोमातेचं अपहरण भैरवगडावरून झालं आहे. राजाने संतापाने आदेश दिला, भैरवगडावर हल्ला करा आणि गोमातेला परत आणा. पण त्याला समजलं नाही की हा लढा फक्त युद्धाने नाही तर चांगल्या कर्माने जिंकता येईल. महर्षी वेदांतांच्या आशीर्वादाने चतुर्गुप्त, धीरज आणि सौरभ भैरवगडाकडे प्रवास करत होते. मार्गात त्यांना अजून अनेक गूढ पात्र भेटली. काहींनी त्यांना मदत केली तर काहींनी अडथळे निर्माण केले. भैरवगडाजवळ पोहोचताच त्यांनी पाहिलं की तिथे प्रचंड अंधार पसरला होता आणि गडाच्या आसपास अनेक राक्षस पहारेकरी उभे होते. गडाच्या शिखरावरून गोमातेला एका अंधारमय कोठडीत कैद केलं होतं. चतुर्गुप्त, धीरज आणि सौरभ भैरवगडाच्या पायथ्याशी पोचले. गडाचा परिसर भयानक अंधाराने व्यापलेला होता. झाडांवर वटवाघळं फडफडत होती आणि गडाच्या कडांवरून विचित्र आवाज येत होते. तिघांनी मनाची तयारी केली आणि गड चढायला सुरुवात केली. गडावर चढताना त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी त्यांनी पाहिलं की एका खोल खिंडारामध्ये शेकडो राक्षसांचे सांगाडे पडले होते. त्या जागेवरून धीरज म्हणाला, हे पाहून भीती वाटते, पण आपण मागे फिरू शकत नाही. चतुर्गुप्ताने त्याला धीर देत सांगितलं, सत्यासाठी लढा देणं कधी सोपं नसतं. आपण पुढे जाऊया. गडाच्या प्रवेशद्वाराजवळ अनेक राक्षस पहारेकरी पहारा देत होते. ते भयंकर आणि विशाल होते. त्यांचे आवाज कानठळ्या बसवणारे होते. चतुर्गुप्ताने परिस्थितीचा आढावा घेतला आणि म्हणाला, शस्त्राने आपण त्यांना हरवू शकणार नाही. आपण आपल्या युक्तीने त्यांना हरवून पुढे जावं लागेल. सौरभने एक योजना सुचवली. तो आणि धीरज राक्षसांचं लक्ष विचलित करतील आणि गुप्त मार्गाने आत शिरेल. योजना यशस्वी झाली आणि चतुर्गुप्त गडाच्या आत प्रवेश करू शकला. गडाच्या आत अनेक गूढ रचना होत्या. भिंतींवर प्राचीन कोरीव काम, ज्यात अंधार आणि प्रकाशाचं रहस्य लपलं होतं. चतुर्गुप्ताने भिंतीवरील कोड्यांचा अभ्यास केला. त्यातून मार्ग काढत पुढे गेला. त्याला समजलं, भैरवगडाचा राक्षस राजा कर्कसूर हा गोमातेला आपल्या अंधकारमय शक्तींसाठी वापरू इच्छित होता. तितक्यात साधू शांताराम गूढ मार्गाने भैरवगडाजवळ पोचले. त्यांना आधी समजलं होतं की चतुर्गुप्ताला मदतीची गरज आहे. त्यांनी आपल्या तपबलाने राक्षसांचा पहारा दुर्बळ केला. त्यांच्या मंत्रांनी वातावरणात एक प्रकाश निर्माण झाला, ज्यामुळे राक्षसांची शक्ती कमी झाली. साधूंच्या हस्तक्षेपामुळे धीरज आणि सौरभला गडाच्या आत प्रवेश करणं शक्य झालं. तिघेही आता चतुर्गुप्ताला शोधत गडाच्या गाभाऱ्यात गेले. गडाच्या मध्यभागी एका भव्य सभागृहात गोमातेला एका जादुई साखळदंडाने बांधून ठेवलं होतं. तिच्या डोळ्यांत करुणा आणि शक्तीचा अनोखा संगम दिसत होता. पण तिला जखडून ठेवण्यासाठी सभागृहाच्या 4 कोपऱ्यात प्रचंड राक्षस बसवलेले होते. चतुर्गुप्ताने तिला पाहून नम्रपणे प्रणाम केला आणि म्हणाला, हे माते, तुमचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे. कृपया आम्हाला आशीर्वाद द्या की आम्ही या संकटांवर मात करू शकू आणि तुम्हाला इथून सोडवू शकू. तेवढ्यात कर्कसूर सभागृहात आला. तो प्रचंड उंच, भयंकर आणि आक्रमक होता. त्याचे डोळे लाल भडक होते आणि त्याच्या हसण्याने संपूर्ण गड हादरला. तो म्हणाला, कोण हे मूर्ख लोक जे माझ्या साम्राज्यावर हल्ला करायला आले आहेत? गोमाता आता माझी आहे आणि तिच्या मदतीने मी संपूर्ण ब्रह्मांडावर आता राज्य करणार आहे. चतुर्गुप्ताने उत्तर दिलं, कर्कसूरा, तू लोभ आणि कौर्याचा मार्ग स्वीकारलास. हा मार्ग तुला नाशाकडे नेईल. सत्य आणि भक्तीच्या मार्गाने चालणाऱ्यांना कधीच हरवलं जाऊ शकत नाही. चतुर्गुप्ताने कर्कसूराशी थेट लढाई करण्याऐवजी त्याला भुलवण्याचं ठरवलं. त्याने कर्कसूराला विचारलं, तुझ्या सामर्थ्याचा मला खरोखरच अभिमान आहे, पण जर तू खरंच इतका शक्तिशाली आहेस तर मला दाखव की तू या गडावरची प्रत्येक भुताटकी शक्ती नियंत्रणात ठेवतो का? कर्कसूर गर्वाने हसला आणि म्हणाला, हे तर माझ्या डाव्या हाताचं काम आहे. त्याने आपली शक्ती प्रदर्शित करण्यासाठी सभागृहात उपस्थित भयंकर शक्तींना बोलावलं. कर्कसूराच्या शक्तींच्या प्रदर्शनादरम्यान साधू शांतारामांनी आपलं मंत्रबल सुरू केलं. त्यांच्या मंत्रामुळे सभागृहातील अंधकार कमी होऊ लागला
आणि प्रकाशाचा तेजस्वी उगम झाला. गोमातेच्या भोवती जादुई साखळदंड तुटू लागली. कर्कसुराला याचा अर्थ समजेपर्यंत चतुर्गुप्त, धीरज आणि सौरभने एकत्रितपणे त्यांच्या शक्तीचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला. साधूंच्या आशीर्वादाने त्यांना कळलं की कर्कसुराच्या ताकदीचा स्रोत गडाच्या एका गुप्त खोलीत आहे. गुप्त खोलीचं स्थान शोधण्यासाठी तिघांना गडाच्या अधिक आत जावं लागेल. पण कर्कसुराच्या शक्तींनी आता रौद्ररूप धारण केलं होतं. गोमातेला पूर्णपणे मुक्त करण्यासाठी अजून मोठ्या संकटांचा सामना करावा लागणार होता. राजा महादानवाच्या राज्यातही परिस्थिती गंभीर होत चालली होती. प्रजा उठावाच्या तयारीत होती आणि साधूंच्या मदतीशिवाय परिस्थिती सावरणं कठीण दिसत होतं. चतुर्गुप्त, धीरज, सौरभ आणि साधू शांताराम भैरवगडाच्या गुप्त खोलीचा शोध घेण्यासाठी पुढे निघाले. साधूंच्या मंत्रबलामुळे गडावरचा अंधार काहीसा कमी झाला होता, पण अजूनही संकट संपलेलं नव्हतं. गडाच्या आत एक गुप्त दरवाजा सापडला, ज्यावर प्राचीन संस्कृतीमध्ये मंत्र कोरलेले होते. साधूंनी मंत्र वाचले. या दरवाजामागे कर्कसुराच्या शक्तीचा स्रोत आहे, पण याला उघडण्यासाठी आपल्याला प्रामाणिक भक्ती आणि संयमाची परीक्षा द्यावी लागेल. चतुर्गुप्ताने पुढाकार घेतला आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, आपण सत्यासाठी लढत आहोत आणि आपल्याला भीती वाटण्याचं कारण नाही. त्यांनी मंत्रपठण करताच दरवाजा हळूहळू उघडला आणि गुप्त खोली समोर आली. गुप्त खोलीत एक प्राचीन दिव्य पाया होता, जो प्रचंड ऊर्जेने उजळलेला होता. त्या पायावर एक जादुई रत्न ठेवलं होतं, ज्यातून कर्कसुराच्या अंधकारमय शक्तीचा स्रोत निर्माण होत होता. त्या रत्नाभोवती भयानक राक्षसांचा पहारा होता. साधू शांताराम म्हणाले, या रत्नाला नष्ट केल्याशिवाय कर्कसुराची शक्ती संपणार नाही. पण हे सोपं नाही, कारण हा रत्न अतिशय मजबूत तांत्रिक जाळ्याने संरक्षित आहे. तेवढ्यात कर्कसूर स्वतः तिथे प्रकट झाला. त्याचा क्रोध भयंकर होता. तो गर्जना करत म्हणाला, तुमचं धैर्य पाहून मी प्रभावित आहे, पण माझ्या साम्राज्यावर हल्ला करणाऱ्यांना मी कधीच जिवंत सोडत नाही. कर्कसुराने आपली अंधकारमय शक्ती वापरून चतुर्गुप्त आणि इतरांवर प्रचंड आक्रमण केलं. सौरभ आणि धीरज शस्त्रांसह त्याच्याशी लढू लागले, पण त्याच्या ताकदीसमोर ते कमी पडले होते. गोमाता मुक्त झाल्यावर त्यांनी गुप्त खोलीत प्रवेश केला. त्यांचं तेज पाहून कर्कसूर क्षणभर थबकला. गोमातेने आपल्या दैवी शक्तीने कर्कसुराला चेतावणी दिली, तुझ्या लोभाचा आणि क्रोधाचा आता अंत झाला आहे. सत्याच्या विरोधात उभा राहिल्यास तू नाश पावशील. गोमातेच्या चमत्कारिक हस्तक्षेपाने कर्कसुराची शक्ती क्षीण होऊ लागली. साधू शांतारामांनी मंत्रपठण सुरू केलं, ज्यामुळे रत्नाभोवती तांत्रिक जाळं कमकुवत झालं. चतुर्गुप्ताने एक शेवटचा प्रयत्न करून रत्नाला नष्ट करण्यासाठी जोर लावला. साधूंनी दिलेल्या आशीर्वादाने आणि गोमातेच्या शक्तीच्या साह्याने त्यांनी रत्नावर हल्ला चढवला. या रत्नाचा नाश होताच कर्कसुराच्या सर्व शक्ती देखील नाहीशा झाल्या. तो जमिनीवर कोसळला आणि तिथेच त्याचा अंत झाला. रत्न नष्ट झाल्यानंतर भैरवगडाचा संपूर्ण अंधकार दूर झाला. गडावर पुन्हा एकदा प्रकाश पसरला. गडातील सर्व राक्षस आणि दुष्ट शक्तींचा नाश झाला, कारण सर्वत्र आता प्रकाश पसरला होता आणि त्या प्रकाशामुळे सर्व राक्षसांचा नाश झाला. चतुर्गुप्त, धीरज, सौरभ आणि साधू शांताराम यांची प्रचंड मेहनत यशस्वी ठरली. गोमातेच्या आशीर्वादाने चतुर्गुप्ताला प्रजा आणि राज्यावर नवी जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळाली. प्रजेला न्याय, शांती आणि सुखाचा अनुभव देण्यासाठी त्यांनी नवं धोरण आखलं. साधू शांताराम गडावरून परतले, पण त्यांच्या शिकवणी लोकांच्या मनात सत्य, धर्म आणि भक्ती यांचं महत्त्व दृढ करत होत्या. केवळ कर्कसुराचा प्रभाव झाला नाही, तर त्या दानवाचा देखील पराभव झाला, ज्याने संपूर्ण प्रजेला वेठीस धरलं होतं. आता संपूर्ण राज्य हे फक्त आणि फक्त चंद्रगुप्ताच्या ताब्यामध्ये आलं होतं. त्यामुळे आता राज्यामध्ये प्रचंड सुख समृद्धी आली होती. राज्याकडे कोणीच वाईट नजरेने बघत नव्हतं. राज्यामध्ये खुशाली पसरली होती. ही केवळ कथा पराभवाची नाही, तर सत्य, भक्ती आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या विजयाची आहे. ही कथा आपल्याला शिकवते की संकट कितीही मोठं असो, सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या माणसाला विजय नक्कीच मिळतो. त्यामुळे या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की श्री स्वामी समर्थांनी देखील आपल्याला हेच सांगितलं आहे की तुमच्यासमोरील संकट कितीही दृढ असू द्या, कितीही मोठं असू द्या, परंतु जेव्हा तुमच्या मनामध्ये विजय मिळवण्याची शक्ती असते तेव्हा तुम्ही तो विजय मिळवताच.
जरी कर्कसूर नावाचा राक्षस हा प्रचंड शक्तिशाली होता, तरी या फक्त आणि फक्त साधूंनी, त्यांच्या 2 शिष्यांनी आणि चतुर्गुप्तांनी मात्र त्याचा पराभव केला आणि त्याच्यावर विजय मिळवला। याचाच अर्थ आपण स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे। आपण जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले, जर प्रामाणिकपणे कुठल्याही संकटांना आपण सामोरं गेलो, तर संकट कितीही मोठं असलं तरी आपण त्याच्यावर विजय मिळवू शकतो। आपली हार कधीच होऊ शकत नाही जर आपण सत्याचा मार्ग स्वीकारला। सत्याचा मार्ग जो स्वीकारतो तो जीवनात कधीच हरत नाही। जीवनामध्ये प्रचंड शक्ती आपल्या पाठीशी असते, फक्त ती स्वामींची शक्ती मिळवण्यासाठी आपल्या मनात श्रद्धा आणि भक्ती असावी लागते। ही श्रद्धा आणि भक्ती प्राप्त करण्यासाठी आजची ही कथा महत्त्वाची होती। या कथेमधून तुम्हाला खूप काही रहस्य उलगडले। या रहस्यांचा पाठपुरावा करून तुम्ही भविष्यामध्ये खूप साऱ्या संकटांना सामोरं जाऊ शकता। ही कथा फक्त ऐकू नका, तर अनुभवा आणि ही कथा होईल तेवढ्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा। कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशा स्वामींच्या कथा, स्वामी संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।